रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहे मंदा पाटणकरची गोष्ट. पण जी कथा आहे मंदा पाटणकरची गोष्ट, ही कथा वास्तव आणि कल्पना ह्यांचा संगम केलेला आहे. मंदा पाटणकर यांचा जवळजवळ 1969 साली रेल्वेमध्ये रात्रीच्या वेळेला एकटीने प्रवास करत असताना त्यांचा खून झाला होता. आणि तो खून इतका भयंकर होता की संबंध मुंबईच नाही, सगळा महाराष्ट्र हादरला होता. आजसुद्धा जी 60 ओलांडलेली माणसं आहेत ते मंदा पाटणकरला विसरत नाहीत. इतका तो खून खटला त्यांच्या मनामध्ये रुतून बसलेला आहे. बरेच जण म्हणतात की त्यांना नंतर मंदा पाटणकरचं भूत ट्रेनमध्ये किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती रात्रीचं दिसत होतं. पण त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे मला माहिती नाही. प्रत्यक्ष दिसलं असं सांगणारेही लोक आहेत, नुसत्या ह्या अफवा आहेत असं म्हणणारेही लोक आहेत. पण मंदा पाटणकर यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून झाला होता त्या एकट्या ट्रेनच्या डब्यामध्ये असताना. तर आजची कथा आहे मंदा पाटणकरची गोष्ट, रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली. पण जी कथा मी वाचणार आहे ती कथा तशीच्या तशी घडलेली नाही आहे. ह्या कथेमध्ये वास्तव आणि कल्पना, लेखकाची कल्पना आणि घडलेली सत्य घटना ह्यांचा सुंदर मिलाप केलेला आहे. आणि ही कथा तयार झाली आहे. कथा पण खूप सुंदर आहे, मस्त आहे. मंदा पाटणकरची गोष्ट, लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. मंदा पाटणकरची गोष्ट. सौ मंदा पाटणकर रेल्वेच्या फर्स्टच्या डब्यातून एकटीच प्रवास करत होती. वेळ रात्रीची 10:30 वाजून गेलेले. किंचित अस्वस्थपणे मंदा पाटणकरने खिडकीच्या बाहेर पाहिलं. बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. अमावस्या किंवा तिच्या जवळचीच एखादी तिथी असावी. सारं काही काळ्या शाईत बुडवून काढल्यासारखं झालं होतं. झाडांचं, दगडांचे, डोंगरांचे आकारच मुळी त्या काळ्या शाईत हरवून गेलेले. फक्त गाडीच्या शेजारूनच प्रकाशाचे पट्टे गाडीच्या सोबतीने चाललेले. डब्यातून पडलेल्या प्रकाशाचे चौकोनी तुकडे आणि त्यांची साथ करणाऱ्या करड्या सावल्या. सगळे किर्र वाटेल इतके शांत. फक्त गाडीचा धडाडधड 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 असा एकाच तालातला आवाज. बोगद्यातून जाताना अधूनमधून फोडलेली दीर्घ शीळ. हरवलेल्या माणसासाठी काळजातून कळ उठावी तशी. आणि पुन्हा पुन्हा तो धपापणारा आवाज. धडाडधाड धडाडधाड. गाडी भर उठणारी त्या तालाची स्पंदनं अशी उसासत, धडधडत, किंकाळत, काळोखातून जीव घेऊन धावणारी गाडी. बाहेर पाहता पाहता मंदा पाटणकर अधिकच अस्वस्थ झाली. गाडी शेजारून धावणारे प्रकाशाचे तुकडे असंख्य वस्तू आपल्या कवेत घेत होते. वस्तूंची डोकी, हातपाय भराभर छाटून टाकून मधलीच कबंधे समोर आणून डचकवत होते. सफेद मैलांचे दगड, झाडांची अर्धी रंगलेली खोडं, गारगोट्यासारखी दिसणारी रुळाजवळची सफेद खडी. मंदाची नजर दूरवर गेली. मोकळी मार्गानं कुठेतरी क्वचित लुकलुकणारा एखादा दिवा, मध्येच पेटलेला जाळ. या क्षणी गाडीतून उतरून मोकळ्यावर चालू लागलं तर समोर काय येईल? क्षणभरी न थांबता गाडी धडधडत जीव घेऊन पळते आहे म्हणून बरं, नाहीतर या काळोखात कोण वावरत असेल? गाडीच्या धडधडाटात सगळे आवाज बुडून जात आहेत, नाहीतर कसले आवाज कानावर पडतील? बाहेरून एकाएकी वाऱ्याचा एक थंडगार झोत आत शिरला. मंदा पाटणकरच्या अंगावर शहारा आला. तिला बाहेर पाहावेना, पण आत नजर वळवताच तिच्या छातीत धस्स झालं. सबंध डबा रिकामा, निदान तसा दिसणारा. पण डब्यात कुणीतरी असलं तर? लपून बसलं असलं तर? दारामागे, सीट खाली, टॉयलेटमध्ये?
या विचाराने मंदाच्या काळजाचा ठाव सोडला. रात्रीच्या वेळेला एकटीने प्रवास करू नकोस असं सगळ्यांनी बजावलं होतं. त्यावेळी त्यांना मूर्खात काढून सोबतीशिवाय रात्री निघण्याची धिटाई आपण उगाचच दाखवली असं तिला वाटू लागलं. पण त्याच वेळेला दुसरं मन धीर देऊ लागलं. कुणीच दिसत नसताना उगाचच घाबरणाऱ्या मनाला हसू लागलं. इतक्या बायका प्रवास करतात, निरनिराळ्या परिस्थितीत, सगळ्या काही अगदी जीवाला मुकत नाहीत. शिवाय दुपारपर्यंत कॉलेजात काम होतं आणि कॉन्फरन्स उद्या सकाळची आहे. या गाडीच्या दुसरी सोयीची गाडीच नव्हती अशी हे मन समजूत घालू लागलं. केलं त्यात काहीही चुकलं नाही असं पुन्हा पुन्हा बजावू लागलं. मंदा पाटणकरची भीती थोडी कमी झाली. ती समोर पाहत बसून राहिली. गाडीचा एकसुरी नाद कानात साठवत राहिली. सबंध डबा रिकामा होता. समोर भीती वाटण्यासारखं काहीच नव्हतं. पण पाठीमागचं कसं दिसणार आणि बाजूचं? मंदाने डोळ्यांच्या कडांमधून बाजूला पाहिलं. कुणीतरी जवळून चालत गेल्याचा भास झाला. पण मंदा घाबरली नाही. चष्म्याच्या काचांच्या कडात वरच्या पंख्याचं प्रतिबिंब नुसतं ओझरतं भासमान होत आहे एवढं तिला कळत होतं. तिने चष्मा काढला, सहज चाळा म्हणून काच पुसली, पुन्हा लावला. आपण एक भारदस्त प्राध्यापिका आहोत. उगाच पोरकट भीतीच्या आहारी आपण जाणार नाही याची जणू चष्मा परत लावून तिने स्वतःला आठवण करून दिली आणि पर्समधलं पुस्तक काढून ते वाचायला सुरुवात केली. अ फोर्स कॉल्ड द सुपरनॅचरल इज नो डाऊट इन एक्झिस्टन्स. पहिले वाक्य वाचल्याबरोबर तिने पुस्तक फाटदिशी बंदच करून टाकलं. मंदा पाटणकर मानसशास्त्राची प्राध्यापिका होती. तिचा स्वतःच्या विषयाचा व्यासंग दांडगा होता. पण मानसशास्त्राशी संबंधित अशा साऱ्या विषयांवरची पुस्तकं ती अधाशासारखी वाचून काढी. वेडाचे प्रकार, स्वभावातल्या विकृती इथपासून ते झपाटणं, पिशाच्च योनी इत्यादीपर्यंत सगळे विषय तिचे आवडते होते. सध्या ती द सुपरनॅचरल फोर्सेस नावाचं पुस्तक वाचत होती. साहजिकच गाडीत वाचायला देखील तिने तेच सोबत घेतलं होतं. मात्र आपण ते बरोबर घेतल्याचा आता तिला पश्चात्ताप व्हायला लागला. पुस्तक बाजूला ठेवून मंदाने स्टेशनवरच्या स्टॉलवर घेतलेले आजचं मराठी वर्तमानपत्र वाचायला काढलं. सकाळी तिने टाइम्सवर नजर टाकली होती खरी, पण आज दिवसभराच्या धानलीत वर्तमानपत्र सविस्तर वाचायला सवडच झाली नव्हती. वर्तमानपत्राची घडी सहज उलगडून तिने ते मांडीवर पसरलं आणि त्यावर नजर टाकली. मात्र तिला विलक्षण धक्का बसला. सौ मंदा पाटणकर यांचा चालत्या गाडीत पाशवी खून ही हेडलाईन तिच्यासमोर आ वाचून उभी होती. मंदा पाटणकरचा क्षणभर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिने ती बातमी सविस्तर वाचली. नोकरी करणाऱ्या एका मंदा पाटणकर नावाच्या मुलीचा लोकलमधून प्रवास करत असताना भर दिवसा खून झाला होता. गळ्यातली साखळी खेचण्याचा प्रयत्न, चाकू, रक्त, धडधडाटात गडप झालेली किंकाळी, उड्या टाकून पळून गेलेले गुन्हेगार, रक्ताचं थारोळं, जमिनीवर वाहू लागलेला रक्ताचा ओहळ, तो शेजारच्या डब्यात पोचल्यावर विस्फारलेले डोळे, रक्त आणि रक्त, गाडीच्या डब्यातला रक्ताचा चिखल. ती बातमी वाचता वाचता मंदा पाटणकर हबकून गेली. सगळा डबा आपल्या भोवती गरगर फिरत आहे असं तिला वाटू लागलं. भर दिवसा लोकलमध्ये एकट्या दुकट्या बायकांचे खून होतात. मग रात्रीच्या प्रहरी अशा दूरच्या प्रवासात कुठून आपण एकटं येण्याचं धाडस केलं असं तिला होऊन गेलं. दुसऱ्या मनाने धीर देण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. काल हा प्रकार घडला म्हणजे आज तो पुन्हा होईलच असं थोडंसं आहे. कुठली कोण मंदा पाटणकर, आपलं आणि तिचं नाव एकच आहे हा केवळ योगायोग. तसं म्हटलं तर ते नाव आणि आडनाव
दोन्ही इतकी प्रचलित आहेत की ठिकठिकाणी कितीतरी मंदा पाटणकर असतील. पण यावेळेस भेदरलेल्या मनाची समजूत चटकन पटेना. उलटसुलट विचार करून डोके थकून गेले. भीती कसली? कुणालाही डब्यात येऊ द्यायचं नाही. कुणी आलंच तर ते संशयास्पद नाही ना, अशी खात्री करून घ्यायची. मुख्य म्हणजे झोपायचंच नाही, वाचत बसायचं. आणि डब्यात कोणी चढलंच तर लगेच प्रतिकारासाठी तयार राहायचं. शक्यतो कुणाला आत येऊच द्यायचं नाही. आणखीन काय काय काळजी घेणं शक्य आहे बरं? मंदा पाटणकर खिडकीच्या गजावर डोकं ठेवून विचार करू लागली. अचानक मंदा पाटणकरच्या ध्यानात आलं की डब्यात कुणीतरी येऊन बसलं आहे. तो माणूस पलीकडच्या सीटवरून तिच्याकडे रोखून पाहत होता. त्याला पाहताच मंदा पाटणकर अशी काही दचकली की नंतर कितीतरी वेळ तिची छाती धडधडत राहिली. बहुधा विचार करता करता तिला डुलकी लागली असावी. मध्ये कुठलं तरी स्टेशन आलं असावं आणि तो डब्यात चढला असावा. पण इतकं साधं स्पष्टीकरण ध्यानात यायलाही मंदा पाटणकरला बराच वेळ लागला. तिने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्या माणसाचं निरीक्षण केलं. माणूस तसा सभ्य वाटत होता, मात्र त्याने आपल्याकडे इतकं मोकळेपणाने पाहावं हे तिला थोडंसं खटकलंच. जाग्या झाला? हसत मुखाने तो म्हणाला. डुलकी वाढ लागली होती वाटतं. मग मंदा पाटणकरला बोलणं भागच पडलं. हो, एवढं मोजकंच ती बोलली. मी मधल्या स्टेशनवर चढलो. मला वाटतं तेव्हा तुम्हाला झोप लागली होती. माणूस चांगला दिसतोय, आयती सोबत झाली या विचाराने मंदा पाटणकरला हायसं वाटलं. मनावर इतका वेळ पडलेला ताण एकदम कमी झाला. वयाने तो साधारण 30चा असावा. अंगापिंडाने भरदार होता. गर्दन चांगली भरलेली होती. मानेच्या शिरा तट्ट फुगलेल्या होत्या व या कपाळावर जुळलेल्या होत्या. त्याने ठेवलेल्या मिश्या त्याच्या रुंद चेहऱ्याला शोभत होत्या. तो देखील मंदाचं निरीक्षण करत होताच. गोरा पान रंग, भुरे केस, चष्म्यामुळे चेहऱ्याला भारदस्तपणा आलेला. पण चेहरा मूळचा एखाद्या लहान मुलीसारखा गोड आणि निष्पाप. गोरे गोरे नाजूक नितळ हात, किंचितही लव नसलेले, नाजूक लांब सडक बोटं. तुम्ही एकट्याच आहात? कमाल आहे तुमची. यावेळी एकटीने प्रवास करायचा म्हणजे? हो, 4 दिवसांपूर्वी याच गाडीच्या डब्यात एक खून झाला होता. बाईचा? मंदाची भीती पुन्हा जमा व्हायला लागली. नाही, पुरुषाचा. पलीकडच्या सीटवरून समोरच्या सीटवर येऊन बसत तो म्हणाला. या क्षणी बाहेरून वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली. मंदा पाटणकरच्या अंगावर काटा उभा राहिला. कुणी केला खून? नेमका टाळावासा वाटणारा विषय बोलण्यात आला होता. ते सांगणं कठीण आहे, कारण अजून पोलिसांनाही ते उलगडलेलं नाही. बाय द वे, तो सिगरेट पेटवीत म्हणाला, मी CIDमध्ये असतो. माझं नाव सुखात्मे. आपलं नाव कळेल का मला? मिसेस पाटणकर. मिसेस मंदा पाटणकर. मंदा पाटणकर? आजच कुठेतरी हे ऐकल्यासारखं वाटतंय नाव. मंदा हसली आणि तिने वर्तमानपत्राची घडी दाखवली. तो CIDचा माणूस आहे हे कळल्यावर तिला अगदी मोकळं मोकळं वाटू लागलं होतं. परमेश्वरानेच आपल्याला इतकी चांगली सोबत पाठवली असं तिला होऊन गेलं. सुखात्मेला बातमी वाचावीच लागली नाही. वर्तमानपत्र पाहताच त्याच्या सारं काही लक्षात आलं. ऑफकोर्स, तो हसून म्हणाला. ही वाचली आहे बातमी. अर्थात तुमचं नाव तेच आहे. हा योगायोग म्हटला पाहिजे. एवढ्यात त्याचं लक्ष तिच्या हातातल्या पुस्तकावर गेलं. बघू, असं म्हणत त्याने ते मागून घेतलं. थोडं चाळलं, मग हसत हसतच परत दिलं. हसताना त्याचे डोळे चमकले. सुपर नॅचरल फोर्स. काय मजेशीर विषय आहे, हसतच तो म्हणाला.
तुमचा विश्वास आहे भूताटकीवर? डिपेंड्स, मंदा म्हणाली. विश्वास नाही असं सगळे म्हणतात, पण एक एक वातावरण असं असतं की माणूस पटकन विश्वास ठेवायला लागतं. आता माझंच बघा ना, इतका वेळ मी एकटीच होते ना डब्यात, तर अशी भीती वाटत होती, हे पुस्तकसुद्धा हातात धरवत नव्हतं. पण आता आता तुम्ही सोबतीला आहात ना, तर सरळ भूताटकीवर गप्पा मारते पाहिलं. सुखात्मे हसला. हसताना त्याच्या डोळ्यात प्रत्येक वेळेला एक गूढ चमक जाणवत असे. नुसतंच हसून तो गप्प बसला. बोलला मात्र काहीच नाही. नुसता सिगरेट ओढत बसून राहिला. काही क्षण शांततेत गेले. नुसताच गाडीचा धडधडाट. मग शांतता असह्य होऊन की काय, मंदा म्हणाली, या पुस्तकात असं दिलंय की पिशाच्य असतात. जरूर असतात, मात्र आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप वेगळ्या स्वरूपात ती असतात. म्हणजे आता असं पहा, एखाद्याला अगदी अमावस्येला स्मशानात जाऊन देखील भूत दिसणार नाही. तो येऊन लोकांना सांगेल की भूत बीत सब झूठ आहे. पण गंमत म्हणजे त्याच माणसाला कल्पनासुद्धा येणार नाही अशा एखाद्या स्वरूपात पिशाच्य भेटेल. सगळी काही एरवीसारखंच वाटेल. अगदी बिलकुल संशय देखील येणार नाही की आपल्यासमोर पिशाच्य बसले. कारण पिशाच्य काय, बोलून चालून देहहीन आत्मे कुणाच्याही शरीरातून वास्तव्य करतील. म्हणजे असं ह्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. बोलता बोलता मंदा पाटणकर थांबली. सुखात्मे आपल्याकडे रोखून पाहत आहे असे लक्षात येऊन तिला थोडं संकोचल्यासारखं झालं. तुम्ही काय कॉलेजात असता वाटतं, सुखात्मे म्हणाला. हो. तुम्ही कसं ओळखलं, मंदा पाटणकर उत्साहाने म्हणाली. मी सायकॉलॉजी शिकवते. सायकॉलॉजी? गुड, सुखात्मे म्हणाला. तुम्ही क्राईम ब्रँचला आहात हो ना? तुमच्या काही थ्रिलिंग हकीकती सांगा की, मंदा पाटणकर म्हणाली. अहो कसला आलाय थ्रिल, दगदग असते नुसती. त्यातून शोध लागला गुन्ह्याचा तर क्रेडिट मिळतं, नाहीतर सगळी मेहनत पाण्यात. आता हीच बघा ना, परवाची हकीकत. खुनाची भानगड. पोलीस तर शोधात आहेतच, पण आम्ही CIDची माणसं परवापासून जंग पछाडतोय, पण खून कोणी केला आहे याचा पत्ता नाही लागत आहे. बरं, शोध करावा तर काही धागेदोरेच मिळत नाही आहेत. सुरुवात तरी कुठून करणार? कुणाच्या खुनाविषयी म्हणताय तुम्ही? मंदा पाटणकरच्या? नाही हो, तो काल झाला. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी बोलतोय ते त्या दुसऱ्या खुनाविषयी, 4 दिवसांपूर्वी झालेल्या एका पुरुषाच्या खुनाविषयी. कसा काय झाला खून? कुणीतरी त्याचा गळा दाबून जीव घेतला. कुणी साक्षीदार नाही? एक बाई होती. खून झालेला प्रथम तिच्या लक्षात आला, पण प्रत्यक्ष खून कसा झाला ते काही तिने पाहिलं नाही. कुणी केला, कसा केला, काहीच माहिती नाही तिला. अंदाजही करता येत नाही. बरं, खून झाला तो गाडीच्या धावत्या डब्यात. ज्याचा खून झाला त्या माणसाशिवाय फक्त ही बाईच काय ती डब्यात होती. कुणी आलं असतं, गेलं असतं तर त्या बाईला ते कळायला तर हवं होतं ना. मग ती काय म्हणते? ती म्हणते की त्या माणसाने तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला. असं? हो. त्यावेळेला म्हणे तिने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. पुढे काय झालं ते तिला समजलंच नाही. एक प्रकारची गुंगी चढल्यासारखी झाली तिला. आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला स्वतःला कसलीच इजा झालेली नव्हती. मात्र समोर तो माणूस मरून पडला होता. त्याचे डोळे विस्फारलेले होते. जीभ बाहेर आली होती. ती घाबरून किंचाळली आणि ताबडतोब तिने साखळी ओढली. कशावरून तिने स्वतःच त्याचा खून केला नसेल? ते शक्यच नाही हो. ती अत्यंत नाजूक होती आणि तो माणूस इतका तगडा होता की ती त्याचा गळा दाबणं तर सोडाच,
पण त्याचा साधा धक्का देखील देऊ शकली नसती. मंदा पाटणकर विचारात पडली. आपण वाचलेल्या, अभ्यास केलेल्या शास्त्राशी त्याचा ताळमेळ जमतोय का हे पाहू लागली. मग तिला एकदम काहीतरी सुचलं. मी सांगते, नक्की त्याच बाईने त्याचा खून केला असेल. मुद्दाम नाही, जाणून बुजूनही नाही, पण नकळत. प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात तिला भान राहिलं नसेल. आणि शक्तीचं तुम्ही जे म्हणताय ना, त्याचं काय आहे की प्रतिकाराचा प्रयत्न माणूस जेव्हा अत्यंत नेटाने करतो ना, तेव्हा केवळ इच्छाशक्तीचं बळ माणसामध्ये इतकं संचारतं की अशक्य वाटणारी कितीतरी अफाट बळाची कामं माणूस सहज करून जातो. आमचं मानसशास्त्र सांगतं ना असं. खरं असेल ते. मी नाही म्हणत नाही. सुखात्मे मानेवरून हात फिरवत म्हणाला. पण या केसमध्ये ती बाई खोटं बोलत नसावी. तिने खरंच खून केला नाही. कारण क्षणभर थांबून पुढे तो म्हणाला, कारण ज्याचा खून झाला त्याच्या मानेवर काय? मंदा पाटणकरने चकित होऊन विचारलं. त्याच्या मानेवर राकट पुरुषी बोटांच्या खुणा होत्या. मंदा पाटणकर बुचकळ्यात पडली. राकट पुरुषी बोटांच्या खुणा? त्या नाजूक मुलीच्या बोटांशी मुळीच न जमणाऱ्या. म्हणजे खून दुसऱ्या कोणीतरी केला हे नक्की. पण कुणी आलं नाही की गेलं नाही? मग कोण बरं? पोलीस खात्यानं इकडची तिकडची काही माहिती मिळवली असेलच की नाही? अखेरीस काही न सुचून मंदाने विचारलं. उगाच विचारायचं म्हणून. नाहीतर इकडच्या तिकडच्या माहितीचा इथे संबंधच काय होता? बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका माणसाचा खून झाला होता आणि त्याच्या गळ्यावर कुणाच्या तरी बोटांचे ठसे असणारच ना. तशी बरीच माहिती मिळवली आम्ही, सुखात्मे म्हणाला. इकडची तिकडची, त्या माणसाशी संबंधित अशी. पण त्या माहितीचा या खुनाशी तसा प्रत्यक्ष संबंध लागत नाही. गाडीत त्याच्याबरोबर जी बाई प्रवास करत होती तिचा त्याच्याशी तसा काहीच संबंध नव्हता. त्या दोघांची साधी तोंड ओळख देखील नव्हती. म्हणजे तिनं किंवा तिच्या एखाद्या लपलेल्या साथीदाराने त्याचा खून करावा याला काहीही कारण नव्हतं. सुखात्मे आता चर्चेच्या ऐन रंगात आला होता. कारण झालं ते एवढंच की त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. पण नेमक्या त्या क्षणी तिच्या संरक्षणासाठी चालत्या गाडीत दुसरा एखादा माणूस धावून यावा हे कसं शक्य आहे? किंवा दुसऱ्या एखाद्या कारणासाठी टपलेल्या माणसाने नेमक्या त्या क्षणी त्याचा गळा दाबून जीव घ्यावा आणि हा प्रकार होत असलेला तिला कळू देखील नाही. सगळंच अजब वाटतं. पाकिटातून नवीन सिगरेट काढत तो म्हणाला. आजूबाजूची काय माहिती तुम्ही मिळवली? सांगा तर खरं. मंदा पाटणकरलाही त्या रहस्याने आता पुरतं वेढून टाकलं होतं. मला एक अजबच हकीकत कळली. ही माहिती काढत असतानाच सुखात्मे हसून म्हणाला आणि त्याने सिगरेट पेटवली. गाडीतले दिवे एकाएकी मंद झाले. मंदा पाटणकर एकदम दचकली. सुखात्मे हसला. दुसऱ्या क्षणी मंदा सावरली. रात्री फार उशीर झाला की झोपणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दिवे मंद करतातच या विचाराने. ऐकायचे तुम्हाला हकीकत? सांगतो. पण हो, दिवे मंद झालेत. तुम्हाला झोपायचं असेल नाही का? नाही, या प्रवासामध्ये मुळीच झोपायचं नाही असं ठरवलंय मी, मंदा म्हणाली. सांगा तुम्ही. सांगतो, सुखात्मे हसत हसत म्हणाला. पण सांगेन त्या हकीकतीनं आजच काय, आणखीन 4 रात्री तुमची झोप उडून जाईल. गाडी शेजारून धावणारे प्रकाशाचे तुकडे आता सावल्यामध्ये मिसळून गेले होते. गाडी धडधडत होती. सबंध डबा निळसर प्रकाशाने भरून गेला होता.
मंदा पाटणकरच्या नितळ हातांची नाजूक बोटं अस्वस्थपणे एकमेकांमध्ये गुंतत होती. नजर सुखात्मेवर रोखलेली होती. सुखात्मे तिच्या गोऱ्या पान नितळ हातांकडे पाहत होता. कमळाच्या देठांसारख्या त्या नाजूक हातांचं सौंदर्य त्याची नजर पीत होती. धुराचा एक प्रचंड भपकारा सोडून तो आपण ऐकलेली हकीकत सांगू लागला. हीच वेळ, अपरात्र, अशीच धडधडत जाणारी गाडी, असाच फर्स्टचा डबा आणि अशीच एक धीट तरुणी एकटीच प्रवास करणारी शकुंतला परब. नाजूक, सुंदर, आकर्षक. रात्रीची वेळ म्हणून अंगावर दागदागिने फारसे नाहीत. हातात फक्त 2-2 बांगड्या, बस. वेळ घालवण्यासाठी कसलं तरी मासिक ती चालत होती. पण मनात विचार घोळत होते प्रियकराचे. उमदा, रुबाबदार, ऐटबाज नंदन. पोलादी देहाचा, मनगटच असं रुंद की पाहत राहावं. हातावर दाट काळी लव, मर्दानी. ते हात, राकट, पुरुषी, केसाळ हात आपल्या अंगावर फिरतील, खांद्याशी येतील, गच्च मिठीत लपेटून टाकतील. नुसत्या कल्पनेने शकुंतला परब लाज लाजून चूर झाली. अचानक तिच्या ध्यानात आलं की डब्यात एक माणूस येऊन बसलाय. आपण विचारात असताना स्टेशन आलं कधी आणि तो येऊन बसला कधी हे देखील शकुंतलेच्या लक्षात आलं नव्हतं. क्षणभर ती घाबरूनच गेली. रिकामा डबा, ती एकटीच आणि तो, त्याचे ते शिकारी डोळे. शकुंतला शहारली. पण दुसऱ्या क्षणी एका वेगळ्याच भावनेने तिच्या मनाचा कब्जा घेतला. त्या माणसाला आपण कुठेतरी पाहिलंय. मग शकुंतलेला एकदम आठवलं, अरे बाप रे, हा आपण पूर्वी जिथे राहत होतो त्या गल्लीचा दादा विक्रम. ते पिवळट शिकारी डोळे, कपाळावर जुळलेल्या त्या भुवया, तो रुंद चेहरा, त्या भरगच्च मिशा, ते जाड ओठ आणि तो आडवा बांधा. नक्की विक्रमच आहे हा. तो आणि त्याचा भाऊ विश्राम, दोघेही मवाली म्हणून जगावरने ओवाळून टाकलेले होते. विक्रम अर्थात शकुंतलेला ओळखत नव्हता. जेव्हा त्याच्या गल्लीत राहायची तेव्हा ती फार लहान होती. विक्रम लहान मुलींकडे चुकूनही पाहत नसे. मोठ्या मुली मात्र विक्रमने आपल्या जाड ओठांवरून जीभ फिरवली. आता मात्र शकुंतलेच्या छातीत धस्स झालं. विक्रम समोरच येऊन उभा राहिला. काय पाहिजे तुम्हाला? शकुंतलेने धीर एकवटून विचारलं. विक्रम हसला. हसताना त्याचे डोळे चमकले. हसतच तो म्हणाला, तू. आणि त्याच वेळेला डब्यात ते दिवे मंद झाले. सबंध डब्यात निळसर प्रकाश पसरला. शकुंतलेच्या काळजाने डाग सोडला. तो जवळ आला, शेजारी बसला. खिशातून चाकू काढून विक्रमने सर्कन त्याचं पातं उघडलं. त्या निळसर प्रकाशातही ते लखलखल्याशिवाय राहिलं नाही. हे पाहिलंस? तोंडातून चकार शब्द काढशील ना तर मला हे नाईलाजाने वापरावं लागेल. विक्रमने आपले दोन्ही हात शकुंतले भोवती टाकले. सबंध अंगावर साप वळवळत असल्यासारखं तिचं शरीर भयाने ताठरलं. मिठीतच त्याने तिला सीटवर खेचलं. तोंड तिच्या तोंडाशी आणलं. तिने मान फिरवली. तो हसला. विक्रमचा असह्य भार शकुंतलेच्या शरीरावर कोसळला. तिचा प्रतिकार संपला. मगाचे ते 2 साप शरीरभर वळवळत राहिले. गुंगीत असल्यासारखी ती पडून राहिली. कानात गाडीचा एका संथ लयीत धाड 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 सूर घुमत होता. वर गुंग गुंग करत पंखा फिरत होता. शरीरात कळा मागून कळा उठत होत्या. कमरेतून निघालेली कळ लाट फुटल्यासारखी अंगभर पसरत होती. लाटे मागून लाट, पुन्हा पुन्हा नवीन लाट. कळा सहन करण्यासाठी
ओठ दातांखाली गच्च दबले होते, तरी त्यातून कण्याचा गुदमरलेला स्वर अस्पष्ट फुटत होता. हातांच्या गच्च वळलेल्या मुठीतून रक्त फुटेलसं वाटत होतं. त्या कळ्या सहन करता करताच तिची शुद्ध कधीतरी हरपली. शकुंतला शुद्धीवर आली तेव्हा डब्यात एकटीच होती. बाहेर चांगलं फटफटीत उजाडलं होतं. ती कष्टाने उठून बसली. उठताना पायातून एक कळ निघाली. ती कळ सांगून गेली की काल रात्री घडलेला प्रकार स्वप्नातला नव्हता. शकुंतलेला एकदम आठवण झाली आपल्या प्रियकराची. नंदन नंदन एवढा एकच उद्गार काढून ती ओक्साबोक्शी रडू लागली. हमशी रडतच तिने सारा प्रकार नंदनला सांगितला. घरी परतल्यानंतर 8 दिवसांनी तिला नंदनला तोंड दाखवण्याचा धीर झाला होता. नंदनने सारं ऐकून घेतलं. तिला धीर दिला. म्हणाला, याचा सूड घेईन तरच नावाचा नंदन. नको नको नंदन. रडत रडतच शकुंतला म्हणाली, असलं काही मनात देखील आणू नकोस. ते दोघे भाऊ राक्षस आहेत, राक्षस. ते तुझंही काहीतरी बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाहीत. नको नंदन. काय करतायत तेच पाहायचंय मला, संतापलेला नंदन म्हणाला. पण आपण पोलिसात कळवूया ना, ते करतील काय ते. शकुंतला घाबरून म्हणाली. खुळी आहेस. असल्या कामात पोलीस बिलकुल उपयोगाचे नाही. त्यांच्या फाटक्या जाळ्यातून तो सहज सुटून जाईल. मीच त्याला चांगलाच धडा शिकवतो. तुझी अब्रू घेऊन त्याने मला डिवसलंय. बघतो ना आता कसा सुटतो ते. शकुंतलेच्या विनवण्यांकडे लक्ष न देता नंदन विक्रमच्या अड्ड्यावर गेला. विक्रम दारू पिऊन टेर झाला होता. कोण आहे त्याने जडपणे विचारलं. मी नंदन. गाडीत तू जिची अब्रू घेतलीस तिचा होणारा नवरा. तिला बाटवलंस हरामखोरा आणि मला जगातून उठवलंस. नंदनने आपल्या राकट केसाळ हाताने त्याचा शर्ट गळ्याशी पकडला. फार बोललास. मच्छर, आता जातोस की नाही. विक्रम शांतपणे म्हणाला आणि त्याने ग्लास ओठायला लावला. नंदनने फटका मारून ग्लास उडवला. सुवर, मी जाईन पण हिशोब चुकवल्याशिवाय नाही. पण नंदनचं वाक्य पुरं होण्याआधीच त्याच्या पाठीतून वेदनेची एक लाल काळी ज्वाळा उफाळली. दुसऱ्या क्षणी तो जमिनीवर कोसळला. पडता पडता त्याने वळून पाहिलं. हुबेहूब विक्रमसारखा दिसणारा एक माणूस हसत उभा होता. हसताना त्याचे डोळे चमकत होते. कोण? विश्राम. विश्राम तू? मी ह्याचा सूड घेईन. या शब्दाबरोबरच नंदनचा देह जमिनीला मिळाला. विक्रमने ग्लास रिकामा केला. विश्रामने शांतपणे चाकू उपसून काढला. त्या सरशीत रक्ताची एक लाट उसळली आणि जमीन भिजून चिंब झाली. हे सारं भयंकर आहे. तुम्ही म्हणाला तसं खरंच झोप उडवून टाकणार आहे. पण याचा आणि त्या परवाच्या खुनाचा संबंध काय? मंदा पाटणकरने विचारलं. म्हटला तर आहे आणि म्हटला तर नाही. सुखात्मे सिगारेटची राख झटकत म्हणाला. तो कसा काय? परवा ज्याचा खून झाला तो माणूस विक्रम होता. काही वेळ सगळीकडे शांत झालं. गाडीचा आवाज आता सरावाने जाणवेनासाच झाला होता. सुखात्मे गप्प होता. मंदालाही बोलण्यासारखं काही सुचत नव्हतं. ती विचारात पडली होती. परवाचा खून कसा झाला असेल? विक्रमने एका तरुणीवर बलात्कार केला. विश्रामने तिच्या प्रियकराचा जीव घेतला. विक्रमची आणि विश्रामची नेहमीची सवय गाडीत भेटणाऱ्या एकट्या दुकट्या तरुणीवर हात टाकायचा. शकुंतला परबच्या प्रकारानंतर विक्रम स्वस्थ बसलेला नव्हता. तोच प्रकार त्याने पुन्हा एकदा. अशीच रात्र, अशीच धडाधड जाणारी आगगाडी, अशीच एकटी तरुणी, असाच
फर्स्टचा डबा. असाच एकांत, दिवे असेच मंदावलेले. विक्रम त्या तरुणीसमोर जाऊन बसला. तिच्याशी काहीतरी बोलला, हसत हसत, डोळ्यातली चमक लांडग्यासारखी. तो आणखीन थोडा पुढे झाला, तिच्यावर झेप घेतली. तोंडातून चकार शब्द काढशील तर बघ, तो म्हणाला. तिच्या तोंडातून एक साधा चित्कारही उमटला नाही, कारण तिच्यावर एक विचित्र गुंगी येऊ लागली होती. समोर काय चाललं आहे हे समजण्याचं भानच तिला राहिलं नव्हतं. त्या तंद्रीतून ती तरुणी अचानक शुद्धीवर आली. कुणीतरी सपकन पाणी मारून उठवावं तशी. एकदम तिच्या ध्यानात आलं की आपण सुखरूप आहोत. आपल्याला कसलीही इजा झालेली नाही. तिने चौफेर नजर फिरवली. विक्रम जवळपास नव्हता. संकट टळलेलं दिसत होतं. ती उठून बसली आणि एकदम तिच्या लक्षात आलं, तो डब्यातून बाहेर गेलेला नव्हता, डब्यातच होता. तिच्या पायाशी कोसळून पडलेला होता. डोळे विस्फारले होते. अजून एक टक लावून ते तिच्याकडेच बघत होते. जीभ बाहेर आली होती. तो जिवंत नव्हता. हे लक्षात येत्या क्षणीच त्या तरुणीने किंकाळी फोडली आणि साखळी खेचली. आता पुन्हा प्रश्न असा उरतो की विक्रम एकाएकी मेला कसा? त्याचा गळा दाबून जीव घेतला तो कुणी? मंदा पाटणकर आपल्याशीच बोलल्यासारखी बोलली. पण सुखात्मेकडून काहीच उत्तर आलं नाही. तो काहीच बोलला नाही म्हणून मंदा पाटणकरने त्याच्याकडे चमकून पाहिलं. जे दिसलं त्याने तिच्या छातीत धस्स झालं. सुखात्मे नुसता हसत होता. त्याचे पिवळट शिकारी डोळे चमकत होते. दुसऱ्या क्षणी त्याने खिशातून चाकू काढला. झटकन त्याचा पाता बाहेर निघ. अपुऱ्या प्रकाशातही त्याचं पातं लखलखलं. एक चकार शब्द काढशील तर बघ, त्याने दरडावलं आणि दुसऱ्या हाताने तिला जवळ ओढलं. पण मंदा पाटणकर गप्प बसली नाही. तिच्यावर एक विलक्षण गुंगी चढू लागली होती. त्याच विचित्र तंद्रीत ती बोलू लागली, मी तुला घाबरत नाही, मंदा म्हणाली. मला माहीत आहे की तू CID सुखात्मे नाहीस. तू विक्रमही नाहीस. तू विश्राम आहेस. विक्रमचा भाऊ विश्राम. मी विक्रमचा गळा दाबून जीव घेतला. शकुंतलेवरच्या अत्याचाराचा सूड घेतला आणि आता तुझी देखील तीच गत होणार आहे. तू देखील माझ्या हातून प्राणाला मुकणार आहेस. मंदा इतकं बोलली तरी विश्राम काही करू शकला नाही. मंदा पाटणकरच्या तोंडून येणारा आवाज ऐकून तो गोठून गेला होता. तो आवाज त्याने यापूर्वी कधीतरी ऐकला होता. नंदनचा आवाज. तिच्याकडे पाहता पाहता विश्रामचे डोळे विस्फारले. तिचे हात त्याच्या गळ्याच्या रोखाने पुढे येत होते. मंदा पाटणकरचे हात, राकट, पुरशी, काळ्या भोर लवीने भरून गेलेले 2 पोलादी हात त्याच्या रोखाने पुढे येत होते.